काय रे, काय झालं? मी घर सोडतोय. काय? बस झालं, आता स्वतःसाठी जगायचंय. अरे पण एवढं झालं काय? पप्पा माझं काहीच ऐकत नाही. त्यांना त्यांचंच बरोबर वाटतं. माझ्या स्वप्नांचं काय? म्हणून तू घर सोडणार? हो, माझ्यासाठी कोण थांबत नाही. मी कशाला थांबू कोणासाठी? अजून एकानेही असंच केलं होतं. फरक फक्त एवढा होता की ते स्वतःसाठी नाही तर वडिलांना दिलेल्या एका वचनासाठी घर सोडून गेले होते. वडिलांना दिलेल्या वचनासाठी? कोण? प्रभू श्री रामचंद्र. त्यांच्याकडे सगळं काय होतं, राज्य, ज्ञान, शक्ती, सुख, पण त्यांनी निवडला वनवास. कारण त्यांच्यासाठी स्वतःपेक्षा वचन महत्वाचं होतं. आज आपण स्वतःसाठी थोडंही सोडायला तयार नाहीये आणि म्हणतो मी राम भक्त आहे. बस. आणि एकदा शांतपणे त्यांच्या बोलण्याचा विचार कर. फक्त स्टेटस ठेवून आणि जय श्रीराम म्हणून चालत नाही. रामनवमी हा त्याग समजण्याचा दिवस आहे. श्रीरामांचं चरित्र आत्मसात करणं सोपं नाही. त्यासाठी अनंत त्याग करावे लागतात, खडतर मार्ग निवडावे लागतात. तरच तुम्ही आयुष्यात इतरांसाठी प्रेरणा व्हाल. जय श्रीराम.